वाशिमच्या रिसोड तालुक्यात काल सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस झाला। याचं स्वरूप म्हणजे चक्रवादळीमुळे अनेक घरांचे नुकसानच झाले। आशेगाव पेन या ठिकाणी 30च्या जवळपास घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामुळे अनेक जो ग्रामस्थ होते त्या ग्रामस्थांचे संसार हे रस्त्यावर आलेले आपण बघू शकतो। मी सध्या आशेगाव पेन या गावामध्ये आहे। या ठिकाणी चव्हाण या कुटुंबाच्या अंगावर काल हे अचानक वादळी वाऱ्यामुळे हे जो घराचे टिने होते पूर्ण पडले होते। ते मात्र लहान एका चिमुकलीनं घराच्या बाहेर जात गावात ग्रामस्थांना ही माहिती दिली आणि त्याच्या नंतर या गावातील जे नागरिक या ठिकाणी धावून आले आणि त्या मुलांना आणि त्या परिवारांना बाहेर काढण्यात आलं। आपल्यासोबत चव्हाण कुटुंबातील येतं। दादा, काय झालं होतं काल नेमकंच? संध्याकाळच्या टायमात वारं सुटलं, आम्ही बाहेर बसलो होतो। वारं सुटलं म्हणून घरात बसलो आम्ही। ते सर्व पत्र उडाले, सर्व आमच्या अंगावर पडले, सर्व आम्ही दबलो खाली। आता आम्हाला नाही निघतात, पण त्या लहान लेकरांना कसं काय निघालं तेव्हा माहीत। तिनं जाऊन बाहेरले माणसं आणले, त्यानं काढलं, त्यानं पत्रावरून पत्राचे गोटे काढून त्याला बाहेर काढून घेतलं। किती जण होते याच्यात नेमके? 7-8 जण होतो आम्ही। अच्छा, हो, लहान आपल्यासोबत महिला बी नेतात। ताई, नेमकंच इथं काय झालं होतं तुमच्यासोबत? नेमकंच काय झालं? 5:30-5:30 वाजता वारा आलं एकदम मोठं। अशी बारीक पाऊस होता, पण आम्हाला वाटलं नाही असे एवढे मोठे वारा येणार आहे म्हणून। पूर्ण पत्रे आमच्या अंगावर पडले, लेकरं होते घरात, आम्ही सासरा आमचे बाबा सर्व घरात होते। लेपोरीचा हाताला लागलेला आहे, आमचे धान्य पण धिंगाणा झाले, सर्व राशन हे झाले आमचे। लय तरी काय लईच परिस्थिती बेकार आले आमचं काहीतरी निर्णय घ्यावा सरकार पण, एवढं तुम्हाला हात जोडून विनंती करते आम्ही। नक्कीच या आशेगावमध्ये 30 ते 40 जवळपास या वादळी वाऱ्या चक्रवादळीमुळे नुकसान झालं आहे। त्यामुळे संसारयुक्त साहित्यही खराब झाला, तसेच अन्नधान्यही खराब झालं। त्यामुळे यांची शासनाला पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी या ग्रामस्थांकडून होत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।